नमस्कार मंडळी, नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत. सगळे उठले वगैरे, थोडीशी थंडी होती म्हणून स्वेटर घातलेलं आणि आता बेबीचं फूड नाश्ता वगैरे सगळं बनवायचं आहे. सो म्हटलं चला, आणि गंभीर चर्चा पण चालू असतात. आणि काल रात्री खूप थकल्यासारखं झालं म्हणून आज थोडेसे सगळे लेटच उठलेत. तरी बघूयात काय चालले काकू आज जेवणामध्ये. काय काय आज भोपळ्याची भाजी केली मस्त छान. चला भोपळ्याची भाजी बघू आपण. हा मस्त एक नंबर. आणि भरीत. आता भाकरी तर संध्याकाळी अक्का बनवणार ना काकू. आज मस्त गरम गरम सकाळसाठी पोळ्या बनवत होते. तर असं चालू कायचं. इकडे चहा चालू. काकूने नाही घेतला चहा. मी नाही घेत आहो चहा, शुगर असते ना म्हणून. तेच आता त्याच्यावरच आमचं बोलणं चाललंय. चर्चा. चहा घेत नाही का मला म्हणत मी आम्हाला नाहीच घेत आहो चहा. कधी खरंच नाही ते घेतच नाही आलं चहा. ते खूप ते स्वतःला खूपच ते लिमिटेड चहा. दिवसभरात 2दाच होतो चहा आणि तिथे 3 ती पण विदाउट शुगर बस. काकूंचं चालला इकडं तिकडं स्वयंपाक. आणि आता 11 वाजलेत. मला अजून आंघोळ करायची. वरून आंघोळ करतोय. बेबीचं ना प्रॉब्लेम असा झाला, त्याला खूप ताप आलेला, म्हणजे 100च्या आसपास गेलेला. तर त्याने थोडंसं खाल्लं वगैरे डाळ वगैरे, पण नंतर औषध वगैरे सकाळी दिल्यानंतर रात्री एकदा दिलेलं आणि सकाळी पण एकदा दिलेलं. मग आता ओके झालं. मग आज फक्त स्पॉन्जिंगच केलं आणि झोपवलं त्याला. म्हटलं ठीक आहे, आधी त्याचं झोपून त्याचं सगळं आवरून तेव्हा खाणं पिणं सगळ्या गोष्टी. मग त्याला झोपवलं आणि आता मग वरूनची आंघोळ चालली. त्याच्यानंतर भाजी आणायला जायचं वरूनला. आणि आज परत कोणीतरी येणार आहे आणि उद्या काय कार्यक्रम हे तुम्हाला नक्की कळेल. तर तुम्ही तसे ब्लॉग बघत राहा. संध्याकाळपर्यंत कळेलच कोण येणार आहे, काय येणार आहे. आणि मग आज सकाळी ना संध्याकाळचं तर म्हटलं अक्का म्हणे मीच बनवेल, कारण तिला ना चपाती खायचा खूप कंटाळा आलेला. आणि मग तिला अशी बाजरीची भाकरी किंवा ज्वारीची भाकरी लागते. आणि मग संध्याकाळी ती म्हणे मी माझ्या हाताने भरतासोबत आहे ना बाजरीच्या भाकरीच बनवेल, आता काही बनवूच नको. मग आता फक्त काकूंना सकाळचा स्वयंपाक बनवायला लावला आणि एक भाजी एक्स्ट्रा अजून थोडीशी बनवायला लागली, कारण संध्याकाळी गेस्ट येणार आहेत. तर मग त्या हिशोबाने जेवण आपल्याकडे रेडी पाहिजे म्हटलं. आणि आज ना सकाळी सकाळी ना परत एक मशीन लावून दिलं. आणि आता बाहेर कपडे पण मशीन पण झालं, कपडे घातले. आता जेव्हा सेकंड आमच्या सगळ्यांच्या आंघोळी झाले ते एक मशीन लावलं की होऊन जाईल, कारण बेबीचे पण इतके कपडे झालेले होते. आणि आमचे सगळ्यांचे एवढे कपडे ना, आल्यापासून मी फक्त कपडे काढते, मशीन लावते, ते सुकले की परत कपडे टाकते, हेच चाललं आहे. म्हणजे एवढे कपडे तरी माझे अजून आहे ना बाहेरचे, म्हणजे जे मी बाहेर फिरायला गेलेलो ना ते कपडे अजून बाकीच आहेत, ते अजून व्हायचेत. तर असं चाललं आहे काहीच. रुटीन सगळं असं गडबड चाललं आहे. बापरे. आज सकाळी सगळ्यांसाठी मग मस्त पोहे बनवलेत आणि सगळ्यांनी मग छान नाश्ता वगैरे झाला, चहा वगैरे झाला. आणि आता जेवणाच्या थोड्या वेळाने करू. मग आधी सगळं बाकीचं आवरून घेऊ. आणि मेन म्हणजे ना वरूनला खायचे होते कोथिंबीरीचे मुठपोळे. तर अक्का असं सकाळी सकाळी नाही, काल संध्याकाळी वरून मी कोथिंबीर घेऊन आला. अक्काने ती सकाळी निवडली. आता ती काकू गेल्या ना की पहिले ते कोथिंबीरीचे मुठपोळे बनवणार रशाचे, जे की त्याला प्रचंड आवडतात आणि तो चपातीसोबत खातो. तर मग ती आता बनवणार आहे. ती मागच्याच्या ब्लॉगमध्ये जर तुम्ही बघितलं असेल, ती मुठपोळे जेव्हा जेव्हा येते ना तेव्हा कोथिंबीरची भाकरी आणि मुटकं ही कंपल्सरी ती बनवतेच. आणि ती आम्हाला आणि वरूनला खूप आवडतात. मग ते आज परत ते करणार आहे. म्हणजे तेच करायला सांगितलं की तू बनव परत म्हणून. तर ते आता बनवणार आहे. आता 11 वाजले, कारण भांडेवाली तर 1 वाजता येईल. त्याच्या आधी म्हटलं सगळं आवरलं ते बेटर राहील असं. फरक असतो जरा. आणि पप्पा जेव्हा तिथं राहायचे ना थोडस भरलं असेल तुमचं तिखट नाही. भरलं का थोडं. अरे आवो ये बाळा, तुझं नाही येते, ये इकडे घे. ये. सगळं जेवण वगैरे आवरलं आणि जवळजवळ 3 सव्वा 3 झालेत. आणि बघ नाणे इथे झोपलेत. हा इथे झोपलाय. आणि मी आणि अवेश सगळ्यांना पहारे देत बसलोय. पप्पा तिकडे झोपलेत, आजी तिकडे झोपलीत, काय रे अवेश. आणि आम्ही दोघंजण बसलोत.
अहो सगळे झोपी गेले ना हो ना सगळे झोपले की नाही झोपले ना हो सगळे झोपलेत आणि आजी हे बाकीचे असे झोपलेत बैस दादा बैस बस बस इकडे बस दादा बस पाणी आण आवो ते तिकडे कोणाला बघ ना आवो ते बघ ना कोण आलं ते बघ ना त्याला आवाज दे रे ते बघ ते बघ ते बघ ते बघ शंभू जा बाबा जाऊन येऊ जा हात पाय धुवून एकदा वारी जातील जातील बोल अरे मग फ्रेश होशील घे घे रे थोडं घे हे रे चॉकलेट चाय तुम्ही वर टाकून घ्या नाही ना मस्त झाला का हो? तुम्ही मग साखर नाही कमी झाली तुझ्या केला तिच्या मापाचा चाल रे बघ पाहतेच नाटक आणि ते एकत्र झालं द्या ना तुझी फुटली वाटतं ती तुझ्या आठवते ना आता पण त्याला मसाला मारला नाही नाही मसाला नाही मला प्लेन आणलेला आहे अहो ते असं सेपरेट सांगितलं होतं ना आता याच्यामध्ये तुम्ही ना ओळखून घेतलं. कांदा कापून अगं मयूरचा छान लागतो त्याला सांगायचं पॅकिंग पिशा करून दे पैसे पॅकिंग पण असतं ना रे तसं नेऊ. नाही 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 ह्याचाच पॅकिंग पिशा म्हणतात याच्याच पॅकिंग करून घ्यायची त्याला काय करता पाहिजे ते शाय शंभू चपाती आणि भाजी खातोय चपाती आणि बारीक केलं रे तुम्ही बसून उदन. बसून चपाती खातो का हो. बारीक केली बसून बसून किती होती त्याला? बरं आहे बारीकच खाणार आहे ना जास्त काय बारीक खा तोंडामध्ये बारीक होणार आहे का तसे अशी अशी गिळायची का सगळं सगळं जाणं सांगा बरं अरे नाही जाणार पण मग एवढं बारीक गरजेमुळं झालं का नाही कारण ना पहिली गाडी असेल ना बस झाला बस कधी खाल्ली झाली आहो शंभू तुझी वाटी घे न तुला बाळा वाटी घे आता नाना जीवा जीवाला असं का हो? काय झालं गळ कवरायचं तुमची वाली एवढ्याची ही घे तुला दर बाळा बाकीचं नाही मसूर आणि ते मसूर कुठे? आणि ते खूप छान. तू का नाही सांगितलं मग तिखटच होते बाळा नाही ना त्याच्यावर मसाला मारला तर तिकट होत हा मग. आणि मसूर ते असते अजून चवदार लागते सोनाली सोनाली बसवर पाहिजे अक्का आलं पण नाही. थांबा, तुम्हाला अक्षर set करून देतो परत. आता आम्ही व्हायरल होणार आहे गावातून वगैरे सगळं जाऊन आलो जे काम करायचे ते पण झालं इकडे माझ्याकडनं खूप मोठा ॲक्सिडेंट झाला उपकर जरा थोडंसं देवीचं ना माहीत नव्हतं शिट्टी होत नव्हती म्हणून मी सगळी शिट्टी कॅलेंडर बघायला गेले पण पुढे त्यांना स्क्रीन झालेली होती त्याच्यामुळे थोडंसं इथे सांडलं गेलं ओके केलं ते नॉर्मल इथं बेबीचं दाल राईस लावला इथे मसाल्याची खिचडी लावली जे की कृष्ण खूप आवडते म्हणून त्यातून नेहमी जेव्हा येतं आणि इथे ना सकाळसाठी अशी मस्त भोपळ्याची डाळ घालून कापून भाजी बनवलेली आणि अक्काने मस्त इथे मग झणझणीत छान अशा ना भाकरी बनवून घेतल्या बाजरीच्या कारण त्यांना बाजरीच्या भाकरीशिवाय जमतच नाही आहे जेवण आणि सकाळी काकून मस्त भरीत वगैरे बनवलेलं इथे जेवणामध्ये आणि इथे कोथिंबीरची पोळी पण आहे जेवणामध्ये आणि वहिनीने ना डाळबाटी बनवण्यासाठी ना पीठ पण दिलेलं तर आता आज उद्या वगैरे ना एका ठिकाणी जायचं आहे आणि एक छोटासा कार्यक्रम पण आहे डाळबाटी शक्यतो उद्याच करू सगळं भाज्या वगैरे सगळं पसारा झाला सगळं लावायचं मला अजून आरामात जेवण उद्या पण वडापावचं प्लॅन करू हो संध्याकाळी का मी त्या मिरच्या आणल्यात तळायच्या तू वडापाव आणणार होता ना त्याने आज आणलंच नाही
तो उशीर झाला ना असं संध्याकाळी खायचं ना. मग तू घे. उद्या घेऊन ये मग. हा उद्या मस्तपैकी घेऊन येईल. काय सांगते राम. हा मग टेस्ट करायचं ना सांगायचं. चल मी काय रे? काय? ते म्हणे किचना दादा काय करतो किचना दादा खातोय किचना दादा पण भरीत खातोय मसाला भात खातोय नाना बाबा पण जेवतात ते आबाचं पण जेवण झालं हो आणि आमच्या आऊ पण दाल भात खातोय मग छान 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 दाल भात खातोय आऊ मस्त मस्त खातोय ना पू गुड बॉय है ना आणि डॅडा काय खातोय कोथिंबीर वडी काय खातोय कोथिंबीर वडी हो की नाही हो की नाही हो की नाही बरी झालं का तिकडे व्यवस्थित तेव्हा झालं पण बरं तिकडे व्यवस्थित त्याची मिरची टाकू घेतली नंतर सकाळी गोड झालं होतं काय रे हो गुळमट वांगी. आऊ 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 ये बघ आऊ आऊ जेवण वगैरे सगळं झालं आता वरून तर बेड्स लावतोय आणि एक ब्लँकेट काढलं अजून एक्स्ट्राच्या आणि त्याच्यामध्ये आऊ अच्छा अच्छा खेळत कसं खेळतोय मम्मा लव यू एक ब्लँकेट आहे पप्पा बरं ठीक आहे जाऊ दे नाही मम्मा मम्माला घे तू घे ना आणि गावाला सोन्या. म्हटलं तुम्ही किती ए, करा सोन्या. 7,000च्या वरती तुम्हाला सोन्या. आणि सगळ्यांना तेवढाच खर्च आहे म्हणजे तुम्ही म्हटलं ना पाहते गंमत त्याची ते काढते तुम्हाला 200 ग्रॅम 100 ग्रॅम द्यावे लागते दिवसाला हे काय का तर ते वाढतं. जनरली या दुसऱ्या जातीला आपल्या इकडे कोण नाही देत. बापरे किती वाजले 10:30 वाजले आणि यांचं बघा काय चाललंय जो नगरचा मी तर पूर्ण थकली कारण हे सगळे झोपलेले होते मी आणि अवय जागेवर अवयची तर अजून एनर्जी लेक्स लेवलला आहे. जवळची खटिक असते ती. पण तुमची चांगली जात असेल त्याला ना, शात नाही ना पहा एकदम म्हणजे 20-25 ग्रॅम पकड असेल ना, तर बाकी हळू हळू पण तेल आमची गोष्ट झाली आपण स्टार्टिंग 10-15 दिवस करणार आहे. कमी म्हणजे म्हणायचं असं आपण जर ठरवलं की बाबा झोपायचं चला हे करायचं, कुठली गेली पाहिजे. करायची. आवो म्हणजे एखाद दुसऱ्या ह्याच्यात आपल्याला असं प्रवीण राहायला पाहिजे, किंवा आपल्याला माहिती पाहिजे असं. शिबिर आहे ना इथे पाथर्डी नगरला अहो हा, ते फॉर्मवरच करायचं. मम्मा काय म्हणते पाय त्याच्याकडे 2-3 अरे. हजार शेअर. हा. तो मम्मी झोपली चला झोपायचंय मम्मी झोपली आयो 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 माय पाठ दाबून देतो का रे मम्मा झोपली खेळायला तसं. मी चालले आपल्या आता काय इकडे नाही काही प्रॉब्लेम येत त्याला. चालले बुड अयो मम्मी ममडा 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 मग त्यावेळेस बोकडं ममडा 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 परत झालं बरं. पाहते गंमत त्याची. पुढून तोंड पाहते असं वार नखऱ्याचं 15-20 मिनिटं केलं. 11 वाजले झोपायची वेळ झाली हा व्लॉग इथे सेंड करते भेटू आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट्स करा सो गुड नाईट सगळ्यांना बाय बाय बबडी झोप ग बाय बाय बबडी
बाय बाय आऊ. झाले का 1 लाख 1 लाख लागायचं ना मग ते कवा करायचं